या सगळ्या घटनेनंतर नेमकी काय अवस्था आहे नागपुरातल्या त्या 8 कुटुंबियांची, बघत एक रिपोर्ट। उदयनगर परिसरातल्या पंकज डोईफोडेचं घर शोकात बुडालंय। आईचं तर जगच उद्ध्वस्त झालंय, कारण 6 वर्षापूर्वी पंकजच्या वडिलांचं निधन झालं आणि सगळा भार त्याच्या खांद्यावर आला। पंकज HDFC बँकेत कर्ज विभागात काम करायचा। मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावामुळे परिसरात सर्वांचाच लाडका। काल दुपारी पंकजचे मित्र त्याला घ्यायला आले आणि सगळंच संपलं। काल सुट्टी होती आणि त्या अनुषंगाने ते 3-3:30 ला इथनं निघाले। म्हणजे पंकज म्हणजे त्याच्या आईने जे सांगितलं की पंकज 3:30 वाजेपर्यंत हा झोपूनच होता। त्याचा एक मित्र आला आणि त्याला म्हटलं की भाऊ चल आपण फिरायला जाऊ, म्हणून तो तयारी करून आंघोळ पण व्हायची होती म्हणते, त्यांनी आंघोळ केली आणि तयारी करून मग त्या मित्रांबरोबर तो गेला। तिथे मग गेल्यानंतर एन्जॉय करून एन्जॉय करत होते ते सर्वजण। एकूण काही 11 लोक होते, ते 11 मुलं। घरची म्हणजे त्याची शेती धरणामध्ये गेलेली होती, पण अजूनपर्यंत नोकरीसाठी त्याला काही मिळालं नाही आणि उदरनिर्वाह त्यांचा असाच चालू होता। म्हणजे त्याची नोकरीवरच त्याचं चालू होतं। 4 बहिणी आणि एक आई, बस नोकरी कोणालाच नव्हती, फक्त त्यालाच होती नोकरी। त्याच्यावरच सगळं घर अवलंबून होतं, त्याच्या बहिणी पण। पंकजच्या घरापासून थोड्या अंतरावर न्यू सुभेदार लेआउट आहे। राहुल जाधव इथंच राहायचा, बजाज फायनान्समध्ये काम करायचा। त्याच्या लग्नाची बोलणीही सुरू होती। काल संध्याकाळीच राहुलसाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता, पण त्याआधीच राहुलवर काळानं झडप घातली। राहुल हा जो पोरगा आहे ना, खूप शिक्षित आणि एकांत हुशार होता। आई वडिलाला एकटा होता, 2 बहिणी, एकीचं लग्न झालं, एकीचं व्हायचं आहे आणि हुशार खूप होता आणि तो बजाज कंपनीला काम करत होता। वडील बँक ऑफ इंडियात आहे आणि त्यांचे वडील पण कामचे तसेच चांगले माणसं आहे। त्यांना माहीत नाही काल कशी विपरीत बुद्धी सुचली आणि त्या मित्राबरोबर गेले आणि हे विनाशकारी विपरीत बुद्धी घडली आणि त्यांच्या परिवारावर जो पहाड कोसळलेला आहे त्याची क्षतिपूर्ती कोणीच करू शकत नाही, फक्त आपण संवेदना व्यक्त करू शकतो। परेश गेला, पण 2 कुटुंबांना चटका लावून। परेश HDFC बँकेत चांगल्या पदावर कार्यरत होता। महिनाभरापूर्वीच त्याचा साखरपुडा झाला। नोव्हेंबरमध्ये परेशचं लग्न ठरलं होतं, पण त्याआधीच परेशनं एक्झिट घेतली। असं काही विशेष काही माहिती दिली नाही की कुठे जात आहे, एक सहज येतो म्हणून असं बोलून गेलेलं आहे। आपल्याला कधी समजलं? आणि आम्हाला रात्री 10-10:30 ते 11च्या दरम्यान थोडी बहुत माहिती मिळाली, ऍक्सिडेंट झालाय म्हणून एक जनरल। पण हा हादसा झाला म्हणून नावेबद्दल झाला किंवा कशाबद्दल झाला हे नाही समजलं। आम्हाला वाटलं व्हेकलने झालेलं असेल कदाचित। बाय 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 टेक केअर। नागपूरकरांसाठी रविवार घातवार ठरलाय। 9 मित्रांपैकी 7 जणांवर काळानं घाला घातला। अमोल आणि रोशन दोडके केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचले। सध्या या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आपण जेव्हा कुठल्याही ऍक्टिव्हिटीला जातो तेव्हा त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण जगायला हवं। आपण सोशल मीडियामध्ये तेव्हा जगू शकत नाही। आजचं ज्या तरुण पिढीवर सोशल मीडियाचं प्रेशर आहे की माझा फोटो फेसबुकला यायला हवा, माझ्या मित्राचा आला होता माझा पण यायला हवा, मी व्हॉट्सअपवर माझ्या बातम्या पसरल्या पाहिजे, हे अत्यंत चुकीचं आहे। त्या बातम्या तुम्ही नंतर देऊ शकता। आजचा इन्सिडेंट जो असा आहे की बोटीमध्ये त्यांनी फेसबुक लाईव्हचं शूटिंग करत होते आणि प्रत्येकाला वाटत होतं की मी त्या कॅमेऱ्यात दिसावं आणि माझा चेहरा त्यात यावा आणि त्यात सगळेजण उभे राहिले आणि बोट उलटून। हे टाळण्यासारखं आहे। घात अपघाताच्या बऱ्याच बातम्या येतात, आपण त्या वाचतो, थोडा वेळ चुकचुकतो आणि विसरूनही जातो। पण 8 तरुणांचा एकाच वेळी झालेला मृत्यू चटका लावणार आहे। रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नागपूर।